भारतीय सैन्याने दाखवले अलौकिक शौर्य, भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली हतबल आकांक्षा दाखवत ड्रोन्स आणि मिसाईल्सच्या माध्यमातून भारतावर हल्ले करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। मात्र भारतीय सैन्य दलाने शिस्तबद्ध, अत्यंत काटेकोर आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने हे सगळे हल्ले हवेतच निष्फळ ठरवत पाकिस्तानच्या सर्व योजना भुईसपाट केल्या आहेत। हे केवळ एक संरक्षणात्मक उत्तर नव्हते, हे एक राष्ट्र शौर्याचे प्रात्यक्षिक होते। या घटनेने प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे। गेल्या 3 दिवसात घडलेल्या घटना, पहिल्या तर पाकिस्तानने नियोजनबद्ध स्वरूपात भारताच्या सीमारेषेवर अनेक ड्रोन्स पाठवले। हे केवळ टहाळणी करणारे ड्रोन्स नव्हते, तर त्यांच्यात स्फोटके शस्त्र लपलेले होते। त्याचबरोबर अल्प आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, मिसाईल्स लॉन्च करून सीमारेषेवर तणाव निर्माण करण्याचा पाकिस्तानचा उद्देश स्पष्ट होता। काल आणि आज सलग 2 दिवसांनी पाकिस्तानकडून हे प्रयत्न झाले। यामागील मूळ हेतू स्पष्ट आहे। भारताच्या सीमावर्ती भागात अस्थिरता पसरवणे, लष्कराच्या हालचालींना अडथळा आणणे आणि जागतिक पातळीवर भारताला चिथावणीखोर राष्ट्र म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे। मात्र पाकिस्तानच्या या साऱ्या आशेवर भारतीय सैन्य दलाने पाणी फिरले आहे। भारतीय लष्कर, वायुसेना आणि सीमा सुरक्षा दल यांच्यातील अभूतपूर्व समन्वय, तंत्रज्ञानाची उच्चतम पातळीवरील तयारी आणि जवानांचे अत्यंत सूक्ष्म प्रशिक्षण यामुळे हे सर्व हल्ले क्षणार्धात हवेतच निष्फळ ठरले आहेत। एकही ड्रोन भारताच्या जमिनीवर उतरू शकला नाही। एकही क्षेपणास्त्र भारताच्या सीमा भागात येऊन पडले नाही। भारतीय आधुनिक प्रणालीने या सर्व हल्ल्यांना इतक्या अचूकतेने थोपवले की ते पाहून संपूर्ण जगाने भारतीय सैन्याचे तोंड भरून कौतुक केले। या घटनेत भारतीय लष्कराची इंटिग्रेटेड डिफेन्स सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली। आकाशातील रडार नेटवर्क, पाकिस्तानकडून निघालेले ड्रोन्स आणि मिसाईल क्षणभरात टिपले। भारतीय वायुदलाच्या तुकड्यांनी त्यांची दिशाभूल करून त्यांना लक्ष्य केले। काउंटर ड्रोन्स टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हवेतच निकामी करण्यात आले। भारतीय मिसाईल डिफेन्स सिस्टीमने क्षेपणास्त्रांना आकाशातच पकडून हवेत उडवले। हे केवळ यंत्रणांचे यश नव्हते, यामागे होते भारतीय सैनिकांचे सततचे कष्ट, कठोर प्रशिक्षण आणि जागरूक बुद्धिमत्ता। या सर्व कारवाईची जी सर्वात मोठी खासियत आहे ती म्हणजे शिस्तबद्धता। आजच्या आधुनिक युद्धशास्त्रामध्ये कोणताही निर्णय क्षणार्धात घ्यावा लागतो। एका क्षुल्लक चुकीने संपूर्ण रणनीती उद्ध्वस्त होऊ शकते। मात्र भारतीय सैन्याने या 3 दिवसात दाखवलेला संयम, निर्णय क्षमता आणि अचूक हालचाल यामुळे पाकिस्तानच्या हल्लेखोर तंत्राचा पूर्णपणे पराभव झाला। युद्ध हे केवळ शस्त्रांनी जिंकले जात नाहीत, तर ते जिंकले जाते शिस्तीने आणि धैर्याने। भारतीय सैन्याने याचे उत्तम उदाहरण साऱ्या जगाला दाखवले आहे। या घटनेतून एक स्पष्ट संदेश बाहेर गेला आहे। भारत केवळ संरक्षणात्मक भूमिका घेणारा देश नाही, तर आवश्यक तेव्हा आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता बाळगणारा आधुनिक राष्ट्रभक्ती आहे। पाकिस्तानने केलेल्या या प्रयत्नाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भारताची सीमा केवळ रेषांनी आखलेली नसून ती सैनिकांच्या मनगटात आणि तंत्रज्ञानाच्या ताकदीत कोरली आहे। आज भारताची सीमा डिजिटल आणि तंत्रवैज्ञानिक संरक्षणाने इतकी भक्कम आहे की कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी किंवा लष्करी घुसखोरीला स्थान नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पहिले तर ही संपूर्ण योजना त्यांच्यासाठी केवळ लाजिरवाणीच ठरली आहे। आतापर्यंत पाकिस्तानी लष्कर आणि ISI यांच्यातून नेहमीच घुसखोरी, दहशतवादी पाठवणे, अंमली पदार्थांची तस्करी यासाठी ड्रोन्सचा वापर होत आला आहे। मात्र यावेळी त्यांनी थेट युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यामागे 2 मुख्य कारणे आहेत। एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची एकाकीकरणाची स्थिती आणि दुसरे म्हणजे देशांतर्गत अस्थिरता। या दोन्ही परिस्थितीतून लक्ष हटवण्यासाठी भारत विरोधी हल्ले हा पाकिस्तानचा पारंपरिक मार्ग आहे। मात्र ते हे सतत विसरतात की भारत आता 1971 किंवा 1999 सालचा भारत राहिलेला नाही। भारतीय संरक्षण व्यवस्था आज फक्त परकीय उपकरणांवर अवलंबून नाही। स्वदेशी बनावटी अत्याधुनिक मिसाईल डिफेन्स प्रणाली, ड्रोन डिटेक्शन टेक्नॉलॉजी, उपग्रह आधारित रडार नेटवर्क आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात AI वर चालणाऱ्या नियंत्रण यंत्रणा यामुळे भारताची ताकद अफाट वाढली आहे। या घटनेने याची प्रचिती जगाला आली आहे। एवढेच नव्हे तर भारतीय लष्करातील जवानांचे शौर्य, कौशल्य आणि तडफदार वृत्ती पाहता भविष्यात कुणीही भारताच्या सीमेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत दाखवणार नाही। या 3 दिवसाच्या कारवाईमुळे भारतीय जनतेच्या मनात सैनिकांबद्दलची कृतज्ञता नव्याने निर्माण झाली आहे। आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सुरक्षितपणे जगतो, याचे श्रेय याच जवानांना जाते। सीमेवरच्या प्रचंड थंडी, उष्णता, उंच पर्वत, अथांग वाळवंट, सततचा ताण या साऱ्या गोष्टी झेलून हे सैनिक आपल्या जागरूकता टिकवून ठेवतात।
हे सामान्य काम नाही, यासाठी केवळ शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर मानसिक बळ आणि राष्ट्रप्रेमाची असाधारण भावनाही असावी लागते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।